नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, अधिक मासामध्ये ज्याला आपण धोंड्याचा महिना म्हणतो, या अधिक मासामध्ये स्वस्तिक व्रत करण्याला विशेष महत्त्व आहे. जरी तुम्हाला इतर काही गोष्टी करणं शक्य झालं नाही तर अगदी सोपं 2 ते 5 मिनिटाचं हे व्रत आहे. हे व्रत आपण या संपूर्ण अधिक महिन्यात करू शकतात. आता हे व्रत कोणी करायचं, व्रत कसं करायचं, व्रताचं नियम काय असणार आहे, अगदी थोडक्यात आपण याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या परिपूर्ण मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे. बघा, घरात सुख, समृद्धी, शांती नांदण्यासाठी आपण सर्वांनीच आवर्जून स्वस्तिक व्रत हे करायचं आहे. आता हे व्रत कोण करू शकतं? हे व्रत कुणीही करू शकतं. हे व्रत स्त्री, पुरुष, मुलं, मुली हे व्रत कोणीही करू शकतं. घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी, आर्थिक अडचण दूर होण्यासाठी, घरातील वातावरण सकारात्मक राहण्यासाठी, घरात आनंदाचं वातावरण राहण्यासाठी, आपण जो पैसा कमवतो तो टिकून राहण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या मानसिक शांतीसाठी आपण हे व्रत आवर्जून करायचं आहे. अधिक मासात भगवान विष्णूंच्या पूजनार्थ स्वस्तिक व्रत हे केलं जातं. बघा, स्वस्तिकला आपण मांगल्याचं प्रतीक मानत असतो. अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. पुरुषोत्तम अर्थात भगवान महाविष्णू त्यांच्या पूजनार्थ चातुर्मासात स्वस्तिक व्रत केले जाते. यंदा अधिक मास हा चातुर्मासात आला आहे, म्हणून या व्रताला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. आणि म्हणूनच आपल्याला काही करणं शक्य झालं नाही तरी स्वस्तिक व्रत आवर्जून करायचं आहे. स्वस्तिक हे शांती, समृद्धी व मांगल्याचे प्रतीक मानले जाते. म्हणून अनेक सौभाग्यवती चतुर्मासात स्वस्तिक व्रत करतात. या व्रतात रोज स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची असते. बघा, स्वस्तिकच्या 4 भुजा म्हणजे भगवान महाविष्णूंचे 4 हात. विश्वातील अनेक देशात प्राचीन काळापासून स्वस्तिकाचे महत्त्व प्रस्थापित झाले आहे. स्वस्तिक हे शांती, समृद्धी आणि मंगल्याचे प्रतीक मानले जाते. प्रत्येक शुभ गोष्टीत आपण स्वस्तिक हे काढत असतो आणि स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे. बघा, व्रत कसं करायचं. आता हे व्रत करण्यासाठी आपल्याला या अधिक मासात संपूर्ण 30 दिवस हे स्वस्तिक चिन्ह या ठिकाणी काढायचं आहे. आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठून सूर्योदयापूर्वी अंघोळ करायची आहे. शक्य झाल्यास संपूर्ण अधिक मासात अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल किंवा पंचगव्य किंवा गोमतीर पाणी टाकून अंघोळ करायची आहे. यानंतर छान घरासमोर रांगोळी करा, सडा करा. शक्य झाल्यास हळदीचं लेपन करा आणि देवपूजा झाल्यानंतर आपल्याला हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. आता तुमचं देवघर जिथे असेल त्याच्या समोर न काढता त्याच्या बाजूला आपल्याला हे स्वस्तिक व्रत करायचं आहे. हे व्रत करत असताना आपल्याला उपवास करण्याची गरज नाही. चतुर्मासात मंदिरात भगवंताजवळ स्वस्तिक व अष्टदलाची रांगोळी काढण्याला स्त्रीला वैधव्याचे भय राहत नाही, असे पद्म पुराणात म्हटले आहे. घराच्या उंबरट्यावर देखील स्वस्तिक काढण्यामागेही हीच भावना आहे. देवा, माझ्या घरात जे काही अन्न, वस्त्र इत्यादी वैभव येईल ते पवित्र राहो. प्राप्त केलेले वैभव जीवनात अनर्थ निर्माण करते. बाहेरून हसरे पण आतून रडते जीवन मला मान्य नाही. म्हणून सर्व अनिष्ट गोष्टी घराबाहेर राहून घरात मांगल्य नांदावे यासाठी हे स्वस्तिक काढले जाते. स्वस्तिक तुम्ही तुमच्या देवघराच्या बाजूला एक तुम्हाला स्वच्छ जागा करून पाट मांडायचा आहे. या पाटावर तुम्हाला हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. हे स्वस्तिक चिन्ह रोज नव्याने तुम्हाला काढायचं आहे आणि त्याची पूजा तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता, धूप, दीप दाखवून करायची आहे. आता हे स्वस्तिक चिन्ह तुम्ही रांगोळीने काढू शकतात किंवा तुम्हाला एका वाटीत हळद, एका वाटीत कुंकू, दोन्ही वेगळं वेगळं ओलं करून घ्यायचं आहे आणि पाटावर तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आणि दुसरं स्वस्तिक तुम्हाला हळदीने काढायचं आहे. त्यानंतर मध्ये 4 बिंदू द्यायच्या, बाजूला 2 उभ्या रेषा द्यायच्या. उभ्या रेषा देताना त्या नेहमी खालून वरच्या दिशेने द्यायच्या आहेत. चुकूनही वरून खाली उभ्या रेषा देऊ नये.
आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी खालून वर या दिशेने उभ्या रेषा द्यायच्या आहे. त्याचप्रमाणे तुम्ही हे स्वस्तिक तुम्ही फुलांच्या पाकळ्यांनी देखील काढू शकतात. परंतु बघा, पहिल्या दिवशी तुम्ही ज्याने स्वस्तिक चिन्ह काढणार आहात, मग रांगोळीने काढलं तर रांगोळीचं तुम्हाला 30 दिवस स्वस्तिक काढायचं आहे. फुलांनी काढलं तर फुलांचं 30 दिवस स्वस्तिक काढायचं आहे. आणि जर का हळदी कुंकवाने काढलं तर 30 दिवस तुम्हाला हळदी कुंकवानेच स्वस्तिक काढायचं आहे. म्हणजेच पहिल्या दिवशी ज्याने स्वस्तिक काढताल 30 दिवस त्याने स्वस्तिक तुम्हाला चिन्ह काढायचं आहे. रोज तुम्हाला हे स्वस्तिक चिन्ह काढून घ्यायचं आहे. रांगोळी असेल तर रांगोळीने काढून घ्या. हळदी कुंकवाचं असेल तर कपडा ओला करून पुसून घ्या. त्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला स्वस्तिक चिन्ह काढायचं. हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, धूप दीप दाखवून तुम्हाला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर शक्य झाल्यास तितक्या तुम्ही तुमच्या आवडीच्या सेवा भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रिय असणाऱ्या सेवा देखील करू शकतात. हे व्रत तुम्हाला 30 दिवस करायचं आहे. आणि पहा, जर का यात महिलांना मासिक अडचण आली तर तेवढे दिवस तुम्ही स्किप करा. त्यानंतर हे व्रत पुन्हा तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. यामध्ये उपवास करण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला या व्रतामध्ये मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायचा आहे. आता हे व्रत केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी नांदतेच, घरातील अडचणी दूर होतात. त्याचप्रमाणे काही अडचणी असतील कामाच्या, व्यवसायाच्या, धंद्याच्या, नोकरीच्या किंवा इतर आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होण्यास मदत होते. इतके पवित्र आणि इतके महत्त्वपूर्ण हे व्रत आहे. त्यामुळे आपण शक्य झाल्यास आवर्जून हे व्रत करावे. धन्यवाद.